श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भारत आणि अमेरिका दरम्यान आर्थिक भागीदारीची 9वी मंत्रिस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोषागार मंत्री डॉक्टर जेनेट येलन यांनी केलं. उभय देशांमधले आर्थिक संबंध वृद्धिंगत होण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत उपस्थित मुद्दे, विविध आर्थिक प्रश्नांवर झालेली चर्चा आणि भारतीय अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी या बैठकीचं महत्त्व अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आज वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, जागतिक पातळीवर विकसित राष्ट्रांमध्ये अग्रस्थानी असलेला अमेरिका देश आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आज विविध स्तरावर प्रगती करत असलेला आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच चांगले राहिले आहेत. दहशतवाद, जागतिक तापमान वाढ, कोरोना अशा जागतिक स्तरावरील अनेक संकटांचा उभय देशांनी एकत्रितपणे सामना केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात EFP अर्थात आर्थिक आणि वित्तीय भागीदारीच्या बैठकीच्या रूपानं दोन्ही देशांनी जागतिक कल्याण साधण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातली आर्थिक आणि वित्तीय भागीदारीची 9वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीचं स्वरूप आणि त्यात चर्चिले गेलेले मुद्दे, दोन्ही राष्ट्रांनी जारी केलेले संयुक्त निवेदन याविषयी अधिक जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून. भारत व अमेरिका यांच्यामधली जी आर्थिक भागीदारी आहे, या भागीदारी संदर्भामध्ये एक संवादाची चौकट ही निर्धारित करण्यात आलेली आहे आणि ही संवादाची चौकट जी आहे तिची पायाभरणी 2010 साली घालण्यात आली आणि त्यातनं इंडिया US इकॉनॉमिक अँड फिनान्शियल पार्टनरशिप अशा प्रकारचा संवाद हा दोन देशांमध्ये भारत व अमेरिकेमध्ये सुरू झाला. त्यानंतर या संवादाच्या एकूण 8 फेऱ्या या आतापर्यंत पार पडल्या होत्या. त्यातली 9वी फेरी ही नुकतीच पार पडली आणि ही फेरी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून, अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे भारत व अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध घनिष्ठ करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण चर्चा या फेरी दरम्यान झाली. अमेरिका ही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आहे, भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि अलीकडच्या काळामध्ये साधारणतः गेल्या 20 वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हे अनेक पातळ्यांवरती वृद्धिंगत होताना दिसत आहेत. त्यामधलं संरक्षण असेल, हा महत्वाचा भाग आहे, विज्ञान तंत्रज्ञान असेल आणि त्याबरोबरच दोन्ही देशांमध्ये आर्थिक भागीदारी ही अत्यंत महत्वाची आहे आणि 2010 नंतर या आर्थिक भागीदारीला गती प्राप्त झालेली आहे. दोन्ही देशांदरम्यानचा सध्याचा व्यापार हा साधारणतः $150 पर्यंतचा आहे आणि तो येत्या काळामध्ये आणखीनही वाढण्याची शक्यता हे नाकारता येत नाहीये. दोन्ही देश लवकरच एका व्यापार करारावरती देखील स्वाक्षऱ्या करणार आहेत. या व्यापार कराराची पार्श्वभूमी म्हणून देखील या संवादाच्या 9व्या फेरीकडे पाहिलं जातं. ही जी 9वी फेरी आहे यामध्ये काही मुख्य विषयांवरती चर्चा झाली, ज्यामधला सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा होता हा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निधी उपलब्ध करून देणं, ज्याला क्लायमेट फंडिंग असं म्हटलं जातं आणि ज्या बाबतीमध्ये दोन्ही देशांनी जोर दिला. पुढच्या काही वर्षांमध्ये भारत व अमेरिका इतर विकसित देशांना एकत्र करून साधारणतः $100 अब्ज निधी हा उभारणार आहेत आणि हा उभा केलेला निधी गरीब आणि विकसनशील देशांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी मदत म्हणून दिला जाईल. त्यामुळे या संदर्भामधली चर्चा ही खूप महत्वाची होती, ती चर्चा झाली. दुसरा जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्या पार्श्वभूमीवरती जी जागतिक पुरवठा साखळी आहे, ही पुरवठा साखळी ज्याला ग्लोबल सप्लाय चेन असं म्हणतात, त्यामध्ये अनेक व्यत्यय निर्माण झालेले आहेत, ती डिस्टर्ब झालेली आहे. त्यामुळे ती कशा पद्धतीने सुरळीत करता येईल, त्याचप्रमाणे तेलाच्या आणि नैसर्गिक गॅसच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत आणि त्याचा नकारात्मक परिणाम अनेक देशांच्या, विशेष करून गरीब आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांवरती कसा पडतो आहे, त्याचा सामना कशा पद्धतीने करायचा, या बाबतीमध्ये देखील महत्वपूर्ण चर्चा झाली. तिसरा जो विषय होता हा टेरर फंडिंगच्या संदर्भातला होता आणि तो भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. विशेष म्हणजे असे काही देश आहेत की जे दहशतवादी संघटनांना आर्थिक
मदत पुरवतात अशा देशांवरती कशा पद्धतीने अमेरिकेकडनं निर्बंध टाकले जावेत अशा प्रकारची मागणी ही प्रामुख्याने भारताकडनं केली गेली. या बाबतीमध्ये भारताचा रोख हा पाकिस्तानच्या दिशेने होता, कारण पाकिस्तान हा नुकतंच FATF म्हणजे फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्ट मधनं पाकिस्तानला बाहेर काढण्यात आलं होतं, म्हणजे त्याला मुक्त करण्यात आलं होतं, ज्यावरती भारताने तीव्र शब्दांमध्ये आक्षेप व्यक्त केलेला होता. कारण पाकिस्तानचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करण्यामध्ये हात आहे आणि याचे अनेक सबळ पुरावे भारताने यापूर्वी अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांना दिलेले आहेत. त्यामुळे तिसरा हा एक महत्वाचा मुद्दा या बैठकी दरम्यान चर्चेला गेला. चौथा जो मुद्दा होता हा प्रामुख्याने डेट व्हर्नरेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे अनेक देशांनी जी मोठ्या प्रमाणावरती कर्ज घेतलेली आहेत, विशेष करून चीन सारख्या देशाकडनं जी कर्ज घेतलेली आहेत आणि या कर्जांमुळे त्या देशांमध्ये ज्या पद्धतीची आर्थिक संकट किंवा समस्या निर्माण झालेल्या आहेत, ज्याला व्हर्नरेबिलिटी असं म्हटलं जातं, त्याच्यावरती प्रामुख्याने चर्चा झाली. याचा रोग जो होता हा प्रामुख्याने चीनच्या डेट ट्रॅपवरती म्हणजे चीनचा जो कर्ज विळखा आहे त्याच्या संदर्भामध्ये होता. चीनने गेल्या 10 वर्षांमध्ये काही ट्रिलियन डॉलर्स मधलं कर्ज हे 75 पेक्षा जास्त गरीब आणि विकसनशील देशांना दिलेलं आहे. यातले अनेक देश हे चीनच्या कर्ज विळख्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे अशा देशांना कशा पद्धतीने मदत करता येईल या संदर्भामध्ये चर्चा झाली. त्यानंतरचा जो पाचवा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मल्टीलॅटरल एंगेजमेंट, म्हणजे बहुपक्ष पातळीवरती भारत व अमेरिका यांच्या संबंध कशा पद्धतीने विकसित करता येतील. द्विपक्ष पातळीवरचे संबंध दोन्ही देशांदरम्यान मोठ्या प्रमाणावरती विकसित होत आहेत, परंतु बहुपक्ष पातळीवरचे संबंध हे देखील विकासासाठी आवश्यक पोषक परिस्थिती अलीकडच्या काळात निर्माण झालेली आहे. भारत आणि अमेरिका दोघे G20 या अत्यंत महत्वपूर्ण अशा आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य देश आहेत. विशेष म्हणजे 2023 मध्ये G20चं अध्यक्षपद हे भारताकडे आहे आणि याची पहिल्यांदाच परिषद ही भारतामध्ये होती आहे. त्या दृष्टिकोनानं G20चा अजेंडा कशा पद्धतीने या बाबतीमध्ये देखील दोन्ही देशांदरम्यान या 9व्या फेरीमध्ये चर्चा झाली जी महत्वाची होती. याशिवाय भारत व अमेरिका क्वाड सारख्या बहुराष्ट्रीय संघटनेची देखील सदस्य आहे. याशिवाय अमेरिका नेहमीच आग्रह करत असतो की G7 ही जगातल्या सर्वात श्रीमंत देशांची जी संघटना आहे त्याच्या बैठकांसाठी किंवा परिषदांसाठी भारताला आमंत्रित केलं जावं. त्यामुळे बहुपक्ष पातळीवरती कशा पद्धतीने सहकार्य वृद्धिंगत करता येईल या दृष्टिकोनातून देखील चर्चा या 9व्या फेरी दरम्यान झाली. विशेष म्हणजे ही 9वी जी फेरी होती ही प्रामुख्याने भारत व अमेरिका यांच्यामध्ये आर्थिक संबंध हे विकसित करण्यासाठी जी सातत्यपूर्ण चर्चा होती आहे त्याचा एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा हा नमुना आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये प्रगती ज्या पद्धतीने होती आहे किंवा हितसंबंधांची परस्पर व्यापकता भारत आणि अमेरिकेमध्ये जशी अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येते तशाच पद्धतीने ती आर्थिक क्षेत्रामध्ये देखील आता प्रतिबिंबित व्हायला लागलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारताचा होणारा आर्थिक विकास हा अमेरिकेसाठी अनुकूल आहे, तो पोषक आहे. ही बाब आता अमेरिकेला पूर्णपणे पटलेली असल्यामुळे भारताचा एक सक्षम आर्थिक विकसित देश म्हणून विकास व्हावा या दृष्टिकोनातून अमेरिकेकडनं मदत होती आहे व त्या दृष्टिकोनातून अमेरिका हा भारताकडे पाहतो आहे. ज्या पद्धतीने या दोन देशांमधली आर्थिक संबंध विकसित होतील त्याच पद्धतीने या दोन देशांची भागीदारी ही संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वृद्धिंगत होताना दिसून येईल. श्रोतेहो, भारत आणि अमेरिका यांच्यात नवी दिल्ली इथं पार पडलेल्या आर्थिक भागीदारीच्या 9व्या मंत्रिस्तरीय बैठकीत चर्चिले गेलेले मुद्दे आणि भारतासाठी त्यांचं महत्त्व याविषयीची माहिती नुकतीच आपण ऐकलीत. भारताची आर्थिक स्थिती बळकट करण्याच्या दृष्टीनं या बैठकीचं काय महत्त्व आहे याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून जाणून घेऊया. 2010 सालापासून भारत आणि अमेरिका हे दोन देश एकूणच आर्थिक घडीवरती जास्तीत जास्त पार्टनरशिप कशी करायची याच्यावरती आपला जोर देत आहेत.
आणि त्या दृष्टीनेच 9व्या मीटिंगची पूर्तता झाली आणि त्यामध्ये अर्थातच भारत आणि अमेरिका या दोन्ही बाजूंचे जे अर्थमंत्री या योजनेचे महत्वाचे घटक होते. आत्ताच्या घडीचं जे पार्श्वभूमी आपण बघितली तर रशिया आणि युक्रेन वॉरच्या नंतर भारताचे काही जे आपण पैलू म्हणतो तर काही भारताने काही स्टँड असे घेतले ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे इंडिपेंडंट होते आणि त्याच्यामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये कुठलीही कटुता येऊ नये याची काळजी मला वाटतं या सरकारने घेतलेली आहे. आणि आर्थिक क्षेत्राचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की G20चं जे भारताला या डिसेंबर 23 पर्यंत जे सभासद होतं आपण आता ते अध्यक्षपद मिळालेलं आहे. म्हणजेच भारताचं महत्व एकूणच जागतिक घडामोडीमध्ये वाढत असताना इकॉनॉमिकली कुठल्या तऱ्हेने ह्या दोन्ही देशामध्ये व्यवहार होतील आणि ती जी सप्लाय चेन ज्याला म्हणतो आपण की आणि मायक्रो इकॉनॉमिक फॅक्टर यामध्ये जास्तीत जास्त दृष्ट्या दोन्ही देशामध्ये कशी एकरूपता राहील या सभेमध्ये याच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की मल्टिपल डेव्हलपमेंट बँक जे असतात त्यांचा रोल कसा जास्तीत जास्त वाढेल याचा पण विचार केला गेला आणि त्या दृष्टीने एक 2025 सालापर्यंत 100 अब्ज डॉलर इतकी रक्कम ही मोबिलाइज होणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच ज्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतो त्या दृष्टीने असणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण तऱ्हेची पारदर्शकता असणार आहे. थोडं नाजूकपणे विचार केला तर जगामध्ये डॉलरचं महत्व प्रचंड प्रमाणात आहे. आपल्याला माहिती आहे रुपया तर डॉलरच्या समोर ढासळलेला आहे, 80च्या पुढच्या घरात आहे आणि ह्या धर्तीवरती भारत काही प्रमाणात कधी कधी ज्याला आपण दोन राष्ट्रांमधले संबंध दृढ करण्यासाठी मोठं उदाहरण घेतलं तर रशिया बरोबर आपण रुबल मध्ये त्याचे व्यवहार कसे होतील याचा आपण प्रयत्न केला. पण एवढं सगळं असून सुद्धा ज्याला आपण म्हणतो की राजकीय दृष्ट्या कुठलेही संबंध न बिघडता वेगवेगळ्या पातळीवरती हे संबंध ठेवून कशी घोडदौड करायची यासाठी या सभेत मोठ्या प्रमाणात विचार झाला. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे गुजरातमध्ये गांधीनगर येथे एक इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आहे आणि त्या दृष्टीने पण अमेरिका आणि भारत मोठ्या प्रमाणात याच्यावरती कसे जास्तीत जास्त कोलॅबरेशन करता येईल याचा पण विचार करणार आहे. शिवाय काही वर्षांपूर्वी एक ऍक्ट आला होता ज्याला फाटका म्हणतात म्हणजे फॉरेन अकाउंट टॅक्स कम्प्लायन्स ऍक्ट जिकडे दोन्ही देशातले जे लोक ज्यांचं दोन्ही ठिकाणी इन्कम असतं तर ते कसं टॅक्सेबल होईल आणि त्यासाठी अमेरिकेसारख्या देशाला कसा फायदा होईल आणि त्यांचं टॅक्स कलेक्शन पण कसं चांगल्या तऱ्हेने होईल याचा सकारात्मक विचार करून हा कायदा आणला आणि त्या दृष्टीने पण दोन्ही देशांना सहकार्याची अपेक्षा आहे आणि ती पण मला वाटतं भारताने त्या बाबतीत आपलं जे प्रॉमिस आहे ते फुलफिल केले आणि हे सगळं होत असताना आपण एक डेव्हलपिंग कंट्री म्हणून वारंवार आपल्याला कर्ज घ्यायला लागतं ते कर्जाची सस्टेनेबिलिटी कशी राहील यावरती पण विचार केला आणि जेव्हा आपण म्हणतो की दोन देशातले जे संबंध दृढ होण्यासाठी एक विश्वासार्हता लागते तर मला वाटतं ती विश्वासार्हता अजून भारत आणि अमेरिकेने ठेवली आहे. यातलेही दोन देशातले संबंध न तोडता तिसऱ्या देशांबरोबर आपण जे संबंध जोडतो त्यात अमेरिकेतल्या संबंधांना बाधा येणार नाही याचा विचार केला गेला आणि आपल्याला माहिती की भारतामध्ये ज्या परदेशी संस्था गुंतवणूक करतात ती मोठ्या प्रमाणात अमेरिकेतल्या आहेत आणि त्या दृष्टीने मला वाटतं भारताने पण असे प्रयत्न केले की कुठल्याही बाजूने त्यांना दुखावू देऊ नये आणि ह्या सगळ्याची परिणिती म्हणजे ही जी दोन आता जी सभा झाली त्याच्यातून आपले संबंध अजून दृढ व्हावेत आणि मोठ्या प्रमाणावरती अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये आर्थिक संबंध वाढावेत असंच ह्या सगळ्या सभेचा कल दिसतोय आणि मला वाटतं हे असंच चालू राहील आणि हे संबंध अजून दृढ होतील यात काही शंका नाही. श्रोतेहो, भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या आर्थिक भागीदारीच्या बैठकीचं ध्येय हे केवळ आर्थिक मुद्द्यांवरच नाही तर जगातल्या विकसनशील राष्ट्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उद्देशानं दोन्ही देशांकडून सुरू असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. त्यामुळे एकीकडे उभय राष्ट्रांचे संबंधही अधिक बळकट आणि घट्ट होण्यास मदत होणार आहे तर दुसरीकडे भारत हा एक सक्षम आणि आर्थिक विकसित राष्ट्र म्हणून पुढे येत आहे, महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करत आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन राजेश शिरभाते.